मायक्रोसॉफ्ट लर्न मॉड्यूलच्या एका नवीन विषयात आपलं स्वागत आहे. आजचं नाव आहे परफॉर्मन्स एफिशियन्सी. हो, नाव थोडं जड आहे. खूपच. असं वाटते जसं शाळेत अचानक गणिताच्या सरांनी वर्गात प्रवेश केलाय. पण घाबरू नका. सोप्या भाषेत सांगायचं तर आपलं ॲप किंवा वेबसाईट स्लो झाली तर कसं वाटतं? खूपच वैताग येतो. हो ना. विचार करा, कडावून भूक लागली आहे आणि मॅगी बनायला 2 तास लागतायत. मग ती मॅगी नकोच. बरोबर, मग ती खाण्यात काय मजा? तर आज आपण हेच शिकणार आहोत की आपलं डिजिटल स्वयंपाकघर म्हणजे आपलं ॲप्लिकेशन जलद आणि प्रभावी कसं ठेवायचं. अगदी. आणि आज आपण मायक्रोसॉफ्टच्या अझ्युअर वेल आर्किटेक्टेड फ्रेमवर्क नावाच्या एका मोठ्या रेसिपी बुकमधला म्हणानं एक महत्वाचा अध्याय पाहणार आहोत. अच्छा, या अध्यायाचं नाव आहे परफॉर्मन्स एफिशियन्सी. याचा सरळ अर्थ आहे आपल्या ॲप्लिकेशन वापरकर्त्यांच्या गरजेनुसार लहान मोठं कसं होतं आणि तेही कमी खर्चात आणि उत्तम अनुभवासह. तर मग आजचं आपलं ध्येय स्पष्ट आहे. या मॉड्यूलमधल्या प्रत्येक युनिटला, प्रत्येक संकल्पनेला आपण सोप्या रोजच्या उदाहरणांसह फोडून पाहणार आहोत. ही चर्चा खास त्यांच्यासाठी आहे ज्यांना याबद्दल काहीही माहिती नाही. हो. आपण 4 मुख्य तत्वे आणि त्यांचे दृष्टिकोन पाहणार आहोत. चला तर मग हे जड नाव सोपं करायला सुरुवात करूया. आणि हे फक्त सॉफ्टवेअर बनवणाऱ्या लोकांसाठी नाही आहे. म्हणजे जर तुम्ही एखादं उत्पादन बनवत असाल जे लोक वापरणार आहेत, तर त्यांचा अनुभव चांगला कसा राहील हे पाहणं महत्त्वाचं आहे. बरोबर. परफॉर्मन्स म्हणजे केवळ वेग नाही, तर तो एक विश्वास आहे, समाधान आहे. जेव्हा एखादं ॲप अपेक्षेप्रमाणे काम करतं, तेव्हा लोकांचा त्यावरचा विश्वास वाढतो. त्यामुळे हे तत्त्व खरं तर प्रत्येकासाठी महत्त्वाचं आहे. चला तर पहिला टप्पा उघडूया. वास्तववादी परफॉर्मन्स लक्ष्यांवर चर्चा करणे. हे ऐकूनच एखाद्या कॉर्पोरेट मीटिंगच्या आठवण येते की नाही? हां. लेट्स निगोशिएट द टार्गेट्स. अगदी. पण हे खरंच खूप महत्वाचं आहे. विचार करा, तुम्ही एक नवीन सायकल दुरुस्तीचा ॲप बनवत आहात. आता तुम्ही टीमला सांगता की हे ॲप वेगवान हवं. पण वेगवान म्हणजे नक्की काय? रॉकेटसारखं की सायकलसारखं? हाच नेमका मुद्दा आहे. इथे कंटोसो बायसिकल या कंपनीचं उदाहरण घेऊया. ओके. ते एक मोबाईल बाईक दुरुस्ती सेवेसाठी ॲप बनवत आहेत. त्यांच्या मनात एकच गोष्ट आहे, ॲप फास्ट पाहिजे. पण किती फास्ट हे कुणालाच माहीत नाही. आणि त्यात भर म्हणजे त्यांची डेव्हलपमेंट टीम ॲझ्युअर या प्लॅटफॉर्मसाठी नवीन आहे. अच्छा, म्हणजे त्यांना प्लॅटफॉर्मची क्षमता पण माहीत नाही. बरोबर. त्यांना खात्रीच नाहीये. पण त्यात काय एवढं? जितकं शक्य आहे तितकं फास्ट बनवा, असं सांगून टाकायचं. अडचण कुठे येते? अडचण तिथेच येते. म्हणजे स्पष्ट लक्ष नसलं की 2 मोठ्या समस्या येतात. एक, टीम कदाचित गरजेपेक्षा खूप जास्त शक्तिशाली आणि महागडी सिस्टम बनवेल. म्हणजे शहरात फिरायला फॉर्म्युला 1 गाडी घेण्यासारखा झाला. अगदी. पैसे वाया. आणि दुसरी शक्यता म्हणजे ते गरजेपेक्षा कमी क्षमतेची सिस्टम तयार करतील, ज्यामुळे ॲप स्लो चालेल आणि वापरकर्ते वैतागून ॲप डिलीट करून टाकतील. दोन्ही परिस्थितींमध्ये नुकसानच आहे. अच्छा, म्हणजे मधला मार्ग शोधणं गरजेचं आहे. मग या कॉन्टोसो बायसिकलवाल्यांनी काय केलं? त्यांनी एक हुशारीची गोष्ट केली. ते एकत्र बसले. त्यांच्या बिझनेस टीमने बाजारात जाऊन अभ्यास केला. ओके, म्हणजे स्पर्धकांची ॲप्स कशी चालतात, लोकांना काय अपेक्षा आहेत, असं काहीतरी. हो, अगदी तेच. आणि त्याच वेळी डेव्हलपमेंट टीमने ॲझ्युअरच्या वेगवेगळ्या पर्यायांचा, त्यांच्या किमतींचा आणि क्षमतांचा अभ्यास केला. म्हणजे एका बाजूला बाजाराची गरज आणि दुसऱ्या बाजूला तंत्रज्ञानाची क्षमता. या दोघांना एकत्र आणलं. आणि यातून काय निष्पन्न झालं? यातून त्यांना एक स्पष्ट दिशा मिळाली. केवळ ॲप फास्ट हवं असं अमूर्त म्हणण्याऐवजी त्यांनी विशिष्ट फ्लोवर लक्ष केंद्रित केलं. फ्लो म्हणजे वापरकर्त्याचा एखादं काम पूर्ण करण्याचा संपूर्ण प्रवास. जसं की ग्राहक अपॉइंटमेंट बुक करतो, हा एक फ्लो झाला. ओके. त्यांनी ठरवलं की हा फ्लो 3 सेकंदांपेक्षा जास्त वेळ घेता कामा नये. किंवा टेक्निशियन पेमेंट स्वीकारतो, हा दुसरा फ्लो, जो 5 सेकंदात पूर्ण व्हायला हवा. अशा प्रकारे वेगवान या शब्दाला एक ठोस, मोजता येण्याजोगं रूप मिळालं. अरे वा. म्हणजे मला भूक लागली आहे असं म्हणण्याऐवजी मला 2 मिनिटात गरमागरम मॅगी हवी आहे असं स्पष्ट सांगण्यासारखं आहे. बरोबर. यामुळे बनवणाऱ्याला कळतं की काय करायचंय आणि खाणाऱ्याला कळतं की काय मिळणार आहे. एकदम सोपं. अगदी. म्हणजे आपण 2 मिनिटात मॅगी हे लक्ष्य तर ठरवलं, पण फक्त ठरवून भागत नाही. त्यासाठी गॅस, पातेलं, पाणी हो सगळं तयार हवं. ना. हीच गोष्ट ॲपलाही लागू होते.
आपलं लक्ष्य पूर्ण करण्यासाठी आपल्या सिस्टममध्ये तेवढी क्षमता आहे का? याच गोष्टीला म्हणतात कॅपॅसिटी प्लॅनिंग. अगदी बरोबर. आता कॉन्टोझो मॅन्युफॅक्चरिंगचं उदाहरण घेऊ. त्यांची एक ॲप आहे जी त्यांच्या फॅक्टरीतील उत्पादन प्रक्रियेवर लक्ष ठेवते. ओके. ते सध्या ही ॲप त्यांच्या स्वतःच्या सर्व्हरवरून अझरवर हलवत आहेत. त्यांची अडचण थोडी वेगळी आहे. त्यांची उत्पादन प्रक्रिया दिवसभर बदलते. कधी कारचे दरवाजे बनतात तर कधी इंजिनचे भाग. त्यामुळे ॲपवर येणारा कामाचा ताण सतत कमी जास्त होतो. अच्छा. विशेषतः एका शिफ्टमधून दुसऱ्या शिफ्टमध्ये जाताना अचानक लोड खूप वाढतो. म्हणजे एखाद्या रेस्टॉरंटसारखं दुपारच्या जेवणाच्या वेळी प्रचंड गर्दी आणि मग 3-4 वाजता शुकशुकाट. मग या सतत बदलणाऱ्या गरजेचं नियोजन कसं करायचं? यासाठी त्यांनी ऑटो स्केलिंग नावाच्या एका जादूचा वापर केला. ऑटो स्केलिंग. थांबा. हे काय आहे? सोप्या भाषेत सांगा. नक्कीच. समजा एक हॉटेल आहे. वीकेंडला गर्दी वाढली की तात्पुरते जास्तीचे वेटर कामावर ठेवले जातात. हो. आणि गर्दी कमी झाली की त्यांना सुट्टी दिली जाते. ऑटो स्केलिंग हेच काम तुमच्या ॲपसाठी करतं. जेव्हा ॲपवर लोड वाढतो तेव्हा ते आपोआप अधिक संगणकीय शक्ती जोडतं आणि लोड कमी झाल्यावर ती शक्ती काढून घेतं. हे ऐकायला तर खूप छान वाटतंय, पण यात काही धोका नाही का? म्हणजे अचानक गरज खूप वाढली आणि सिस्टीम ती वाढवू शकली नाही तर? किंवा गरज नसतानाही ती वाढत राहिली तर? महिन्याच्या शेवटी बिलाचा आकडा पाहून हार्ट अटॅक येईल. हो ना? तुमचा प्रश्न अगदी योग्य आहे. म्हणूनच ऑटो स्केलिंगला नियम लावून द्यावे लागतात. त्याला सांगावं लागतं की कमीत कमी इतकी शक्ती वापर आणि जास्तीत जास्त इतकी शक्ती वापर. अच्छा, म्हणजे बजेटच्या बाहेर जाणार नाही. बरोबर. आणि तुम्ही असेही नियम लावू शकता की जर सलग 5 मिनिटं 70% पेक्षा जास्त लोड असेल तरच शक्ती वाढव. त्यामुळे छोट्या छोट्या गोष्टींसाठी ते लगेच वाढत नाही. याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे पैशांची बचत. तुम्ही फक्त वापरलेल्या क्षमतेसाठीच पैसे देता. अच्छा, म्हणजे हे स्मार्ट मीटर आहेत जे गरजेनुसार येतात आणि जातात. याशिवाय त्यांनी अजून काही केलं का? हो, त्यांनी एक प्रूफ ऑफ कॉन्सेप्ट म्हणजे POC तयार केला. POC. हे नवीन नाव. हो, सोप्या भाषेत सांगायचं तर पूर्ण चित्रपट बनवण्याआधी जसा एक छोटा ट्रेलर बनवून लोकांची प्रतिक्रिया पाहतात ना, हां. तसंच त्यांनी पूर्ण ॲप बनवण्याआधी एक छोटा नमुना तयार करून चाचणी घेतली. कशाची चाचणी? त्यांनी हे तपासलं की त्यांच्या फॅक्टरीतील मशीन आणि ॲझ्युअरमधील ॲप यांच्यात संवाद साधायला म्हणजे डेटाची देवाणघेवाण करायला किती वेळ लागतोय. या चाचणीमुळे त्यांना कळलं की प्रत्यक्षात किती क्षमतेची गरज लागेल आणि त्यांचा अंदाज अधिक अचूक झाला. वा, म्हणजे लक्ष्य ठरलं, त्यासाठी लागणारी क्षमताही तयार झाली. आपलं डिजिटल स्वयंपाकघर तयार आहे आणि पहिली मॅगी 2 मिनिटात बनली सुद्धा. हो. पण आपण घेतलेली नवीन गाडी सुरुवातीला छान चालते, पण तिची नियमित सर्व्हिसिंग केली नाही तर काही महिन्यांनी तिचा परफॉर्मन्स कमी होतो. हो. ॲपचंही तसंच आहे का? एकदा परफॉर्मन्स मिळवला की तो टिकवून कसा ठेवायचा? तुम्ही अगदी अचूक मुद्दा पकडला आहे. एकदा परफॉर्मन्स मिळवणं हे अर्धच युद्ध जिंकण्यासारखं आहे. ते टिकवून ठेवणं हे खरं आव्हान आहे. इथे कॉन्टोसो इव्हेंट सोल्युशनचं उदाहरण पाहूया. त्यांचे एक ॲप आहे जे इव्हेंटमध्ये मोबाईलवर तिकीट स्कॅन करतं. ओके. त्यांच्या ॲपचं परफॉर्मन्स आधी खूप स्लो होतं. टीमने खूप मेहनत करून ते सुधारलं. पण आता त्यांना भीती आहे की नवीन फीचर टाकल्यावर ते परत स्लो होईल. आणि ते एक नवीन फीचर आणत आहेत ज्यात तिकीट स्कॅन केल्यावर पाहुण्याचा फोटो दिसेल. कल्पना तर छान आहे, पण फोटो डाउनलोड करताना ॲप स्लो होऊ शकतं. अगदी. म्हणजे जुनी मेहनत वाया जाण्याची भीती आहे. यालाच परफॉर्मन्स रिग्रेशन म्हणतात, बरोबर? अगदी बरोबर. यावर उपाय म्हणून त्यांनी एक क्वालिटी गेट तयार केलं. क्वालिटी गेट म्हणजे? एक चेक पॉइंट. हो, एक असा चेकपॉइंट जो खराब गोष्टींना पुढे जाऊ देत नाही. जसं एखाद्या मोठ्या कंपनीच्या गेटवरचा वॉचमन ओळखपत्राशिवाय आत येऊ देत नाही, तसंच एक क्वालिटी गेट खराब परफॉर्मन्स देणाऱ्या कोडला सिस्टममध्ये येऊ देत नाही. कसं? म्हणजे नक्की काय होतं? आता असं होतं की जेव्हा एखादा डेव्हलपर नवीन कोड लिहितो तेव्हा तो सिस्टममध्ये जमा होण्याआधी एका स्वयंचलित चाचणीतून जातो. ऑटोमेटेड टेस्ट. हो, ही चाचणी तपासते की नवीन कोडमुळे ॲपचा परफॉर्मन्स ठरलेल्या पातळीपेक्षा समजा 3 सेकंदांपेक्षा खाली गेला आहे का. जर परफॉर्मन्स खाली गेला तर तो कोड तिथेच थांबवला जातो, तो पुढे जातच नाही. अरे वा. या गो किंवा नो गो निर्णयामुळे त्यांना खात्री वाटते की नवीन बदलांमुळे सिस्टीमची गती कमी होणार नाही. आणि या ऑटोमेटेड टेस्टमुळे त्यांनी गंमतशीर गोष्ट पकडली असं मी ऐकलंय. हो, त्यांनी एक मोठी चूक पकडली. नवीन कोडमुळे ॲप जेव्हा ऑफलाईन मोडमध्ये असायचं
म्हणजे इंटरनेट नसताना. हो. तेव्हाही ते हूप डाउनलोड करण्यासाठी इंटरनेटशी कनेक्ट करण्याचा प्रयत्न करत होतं. आता ऑफलाईन मोडमध्ये इंटरनेट नसतं, त्यामुळे प्रत्येक स्कॅननंतर ॲप काही सेकंदांसाठी थांबत होतं, कारण ते कनेक्शन शोधत बसायचं. अरे देवा. ही मोठी चूक त्या टेस्टमुळे वेळेत लक्षात आली आणि ती दुरुस्त करता आली. मला एक प्रोजेक्ट आठवतो जिथे आम्ही या क्वालिटी गेट्सकडे दुर्लक्ष केलं होतं. एका नवीन अपडेटमुळे त्यांची पेमेंट सिस्टम 50% स्लो झाली. आणि हे कधी झालं? ऐन दिवाळीच्या सेलच्या वेळी. बापरे. त्या एका चुकीमुळे त्यांना लाखो रुपयांचं नुकसान झालं. तेव्हापासून परफॉर्मन्स टेस्टिंग त्यांच्यासाठी सर्वात महत्त्वाचं काम बनलं आहे. हा एक उत्तम अनुभव आहे. याशिवाय कॉन्टोसोची टीम अजून एक गोष्ट करते. ते फक्त प्रत्यक्ष इव्हेंटमधल्या डेटावरच नाही, तर सिंथेटिक म्हणजे कृत्रिम डेटावरही लक्ष ठेवतात. म्हणजे इव्हेंट नसताना? हो. इव्हेंट नसतानाही, जसे की आठवड्याच्या मध्यात, ते बनावट व्यवहार करून सिस्टमची चाचणी घेतात. यामुळे त्यांना सिस्टमचा एक स्थिर परफॉर्मन्स बेसलाईन मिळतो आणि कोणतीही समस्या वेळेत लक्षात येते. म्हणजे प्रत्यक्ष सामन्याआधी नेट प्रॅक्टिस करण्यासारखं. अगदी. छान. तर आतापर्यंत आपण लक्ष ठरवलं, क्षमता तयार केली आणि परफॉर्मन्स टिकवण्यासाठी एक वॉचमनही ठेवला. आत्ता सगळं काही छान सेट झालं आहे. मग आपलं काम संपलं का? तसं असतं तर किती बरं झालं असतं, पण नाही. म्हणजे अजून काहीतरी आहे. हो, सुधारणेला नेहमीच वाव असतो. यालाच ऑप्टिमायझेशन म्हणतात. कमी संसाधनांमध्ये जास्त काम करून घेणे. जसं की कमी गॅसवर स्वयंपाक लवकर आणि चविष्ट बनवणे. बरोबर. यासाठी आपण कोंटोसोच्या HR टीमचं उदाहरण घेऊ. HR टीम, त्यांना काय अडचण होती? ते पेरोल आणि इतर कामांसाठी काही छोटे छोटे प्रोग्राम्स वापरतात. यांना ॲझ्युअर फंक्शन्स म्हणतात. ॲझ्युअर फंक्शन्स. काय आहे ना, हे असे छोटे एक कमी प्रोग्राम्स आहेत. समजा तुमच्याकडे एक मोठा कारखाना आहे, त्यात एक छोटा रोबोट आहे जो फक्त एकच काम करतो, जसं की बॉक्सवर शिक्का मारणे. तो फक्त कामाच्या वेळी चालू होतो आणि त्या एका सेकंदाचेच पैसे घेतो. अच्छा, म्हणजे खूप एफिशियंट. हो, पण त्यांचे हे प्रोग्राम्स व्यवस्थित चालतात, पण काही वेळा ते इतके हळू चालतात की HR डायरेक्टरला वेळेवर रिपोर्ट मिळत नाही. पण ते हळू का चालतात? कारण त्यांची टीम खूप व्यस्त असते. त्यांच्याकडे कामांचा डोंगर असतो. त्यामुळे ते पटकन कोड लिहितात, तो चालवतात आणि पुढच्या कामाला लागतात. या घाईत कोडची क्वालिटी किंवा परफॉर्मन्स सुधारण्याकडे त्यांचं लक्ष जात नाही. आणि मग हळूहळू छोटे छोटे प्रॉब्लेम जमा होतात. बरोबर. ते जमा होऊन एक मोठी डोकेदुखी बनतात. यालाच टेक्निकल डेट किंवा तांत्रिक कर्ज असं म्हणतात. तांत्रिक कर्ज हे क्रेडिट कार्डच्या कर्जासारखं आहे का? तुम्ही अगदी जवळ पोहोचला आहात. हे त्याहूनही वाईट आहे. हे म्हणजे तुमच्या घराची साफसफाई न करण्यासारखं आहे. आज थोडा पसारा, उद्या थोडा, आणि काही महिन्यांनी घरात पाय ठेवायलाही जागा उरत नाही. आणि मग तो पसारा आवरायला अख्खा वीकेंड जातो. तसंच आज लिहिलेला छोटासा खराब कोड उद्या नवीन फीचर बनवताना मोठी अडचण निर्माण करतो. त्यावर काम करायला जास्त वेळ आणि पैसे लागतात. हे व्याज वाढतच जातं. पण प्रत्येक टीमला हे शक्य आहे का? म्हणजे जर डेडलाईन खूप जवळ असेल तर मॅनेजमेंट जुन्या गोष्टी दुरुस्त करायला वेळ देईल हा? हे प्रत्यक्षात करणं खूप अवघड वाटतंय. हा एक अतिशय व्यावहारिक प्रश्न आहे. सुरुवातीला हे अवघडच वाटतं, पण हे एका गुंतवणुकीसारखं आहे. गुंतवणूक कशी? आज तुम्ही जर थोडा वेळ दुरुस्तीसाठी दिला नाही, तर 6 महिन्यांनी त्याच कामासाठी तुम्हाला 10 पट वेळ द्यावा लागेल. किंवा तुमची सिस्टम इतकी हळू होईल की ती कुचकामी ठरेल. अच्छा. मॅनेजमेंटला हेच पटवून द्यावं लागतं की हा खर्च नाही, तर भविष्यातील मोठ्या नुकसानीपासून वाचण्यासाठी केलेली गुंतवणूक आहे. गाडीची नियमित सर्व्हिसिंग केली तर ती जास्त काळ चांगली चालते, नाहीतर एका दिवशी रस्त्यात बंद पडते. बरोबर आहे. तर या 20% वेळेत त्यांनी काय केलं? या वेळेचा त्यांनी खूप चांगला उपयोग केला. त्यांनी फक्त जुन्या चुका दुरुस्त केल्या नाहीत, तर नवीन आणि अधिक कार्यक्षम डिझाईन पॅटर्न्स शोधले. त्यांना ड्युरेबल फंक्शन्स नावाचा एक नवीन प्रकार सापडला. त्यांनी काय झालं? त्याचा वापर करून ते एक मोठं काम अनेक छोट्या भागांमध्ये वाटून एकाच वेळी, म्हणजे समांतरपणे करू शकत होते. म्हणजे एकटा माणूस एक काम 10 मिनिटात करण्याऐवजी 10 माणसांनी मिळून तेच काम 1 मिनिटात करण्यासारखं झालं. वा, म्हणजे काम खूप वेगाने होऊ लागलं. खूपच. आणि त्यांनी अजून एक सुधारणा केली. काय? त्यांनी त्यांच्या ॲप्लिकेशन इन्साइट्स या टूलचा वापर अधिक प्रभावीपणे करायला सुरुवात केली. हे टूल म्हणजे तुमच्या ॲपच्या आरोग्यावर लक्ष ठेवणारा डॉक्टरसारखा आहे. ओके. आधी ते त्याचा वापर फक्त ॲप आजारी पडल्यावर, म्हणजे समस्या आल्यावर करायचे. पण आता ते त्याचा वापर नियमित तपासणीसाठी करू लागले आहेत.
कुठे समस्या येऊ शकते, कोणत्या कोडला जास्त वेळ लागतोय हे ते आधीच ओळखू लागले आहेत. म्हणजे आजारी पडल्यावर डॉक्टरकडे जाण्याऐवजी नियमित तपासणी करून आजारी पडणंच टाळण्यासारखं आहे. अगदी. तर आजच्या या चर्चेतून आपण काय शिकलो? मला वाटतं या जड वाटणाऱ्या विषयाचे आपण 4 सोपे नियम बनवले आहेत. सांगा बघू. 1. स्पष्ट लक्ष ठरवा. वेगवान नको, 2 मिनिटात मॅगी हवी हे सांगा. म्हणजे 3 सेकंदात अपॉइंटमेंट बुकिंग. बरोबर. 2. क्षमतेचे नियोजन करा. रेस्टॉरंटच्या स्मार्ट वेटरप्रमाणे गरजेनुसार कमी जास्त होणारी सिस्टम बनवा. म्हणजे ऑटोस्केलिंग वापरा. हो. 3. सतत देखरेख ठेवा. गेटवर वॉचमॅन ठेवा, जो खराब कोडला आत येऊ देणार नाही. म्हणजे क्वालिटी गेट्स आणि ऑटोमेटेड टेस्टिंग. आणि 4. सतत सुधारणा करा. आपलं तांत्रिक कर्ज नियमितपणे फेडा, अगदी 20% वेळ देऊन का होईना. तुम्ही अगदी अचूक सारांश सांगितला. हे सर्व Azure वेल आर्किटेक्टेड फ्रेमवर्कचा परफॉर्मन्स एफिशियन्सी या स्तंभाची मुख्य तत्वे आहेत. पण या 4ही टप्प्यांकडे पाहिल्यावर एक गोष्ट लक्षात येते. कोणती? की परफॉर्मन्स एफिशियन्सी ही एकदा करण्याची गोष्ट नाही. ही एक संस्कृती आहे. तुम्ही उत्पादन कसं बनवता, कसं तपासता आणि कसं सुधारता या तुमच्या सवयीचा भाग व्हायला हवं. तंत्रज्ञानापेक्षाही दृष्टिकोन जास्त महत्वाचा आहे. अगदी. या तत्वांमुळे एक असं ॲप्लिकेशन बनवता येतं जे केवळ आजच नाही तर भविष्यातही वापरकर्त्यांना एक उत्तम अनुभव देईल. ही चर्चा संपवण्यापूर्वी एक छोटासा विचार मनात येतोय. आपण जे काही शिकलो ते फक्त तंत्रज्ञानापुरतं मर्यादित नाही. आपल्या रोजच्या जीवनातल्या एखाद्या कामात, जसं की सकाळचा चहा बनवण्याच्या प्रक्रियेत, ही कार्यक्षमतेची तत्व कशी वापरता येतील. इंटरेस्टिंग. आपलं लक्ष काय आहे? कडक चहा, त्यासाठी क्षमता आहे का? दूध, साखर, चहा पावडर आहे का? आपण देखरेख ठेवतो का? चहा उतू तर जात नाहीये ना? आणि आपण सुधारणा करतो का? पुढच्या वेळी थोडं आलं टाकून बघूया का? विचार करण्यासारखं आहे नाही का?